हॅलो शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। केंद्र सरकारने जो महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि सोबतच भारतातील अनेक राज्यांमध्ये जो अतिवृष्टी नुकसान भरपाईचं पॅकेज जारी केलेलं होतं, त्याचा दुसरा टप्पा वितरण सुरू झालेला आहे। अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हा सर्वांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या शेतकरी भावंडांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रूफ सहित दाखवणार आहे। बघा, तुम्हाला इथे प्रूफ दाखवलेला आहे, सोबतच मी अजून तुम्हाला काही प्रूफ दाखवणार आहे। दुसरा टप्पा वाटपाला सुरुवात झाली आहे। तर चला तर मग व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती घेऊया। 2 दिवसाच्या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं होतं की केंद्र सरकारने मान्सून काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून 1566 कोटी 40 लाख इतकी रक्कम महाराष्ट्रासाठी देण्यात आलेली होती। आणि या निधीमधून महाराष्ट्रातील जे अतिवृष्टी नुकसान भरपाई झालेली आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांना नुकसान झालं होतं या मान्सूनमध्ये, तर त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी भावंडांनो, मला सांगा, तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले का? हा जो मेसेज आहे तुम्ही जर बघितलं असेल, प्रॉपरली बघितलं असेल, 2125 रुपयाचा मेसेज आहे, क्रेडिटेड टू एअरटेल पेमेंट्स बँक अकाउंट अगेन्स्ट, बघा इथे दिला, अगेन्स्ट क्रॉप लॉस रिलीफ। म्हणजे मान्सूनच्या कालावधीमध्ये जर तुमचे जे शेतामध्ये पेरलेलं वस्तू असेल किंवा जेही क्रॉप्स असतील त्याचा जर लॉस झाला असेल, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला ही रक्कम दिली गेलेली आहे। तर असं होऊ शकतं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ही जी अमाऊंट आहे वेगवेगळ्या पद्धतीची असू शकतं, म्हणजे पेमेंटमध्ये कमी जास्त असू शकतं। पण तुमच्यापैकी कोणकोणत्या शेतकरी भावंडांच्या किंवा शेतकरी मित्रांच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती नुकसान भरपाई जो दुसरा टप्पा वाटप झालाय, किती भेटलाय, कसा भेटलाय, हे सगळं माहिती पडेल। तर ही आनंदाची बातमी महाराष्ट्रातील सगळ्या शेतकरी भावंडांपर्यंत पोहोचवा। त्याचबरोबर दिवाळीच्या तुम्हा सर्वांना शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा। चला तर मग व्हिडिओ अशा नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करून ठेवा, शेअर करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा, जेणेकरून त्यांची दिवाळीचा थोडासा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर प्रफुल्लित होईल।